या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी एका हॉटेलमध्ये बसला असताना मी बघितलं की सारखे फोन चालू होते. ही कशाची देण आहे? आपल्या चांगुलपणाची. आपण जसं पेरलं तसं ते उगवत असतं. नसता म्हणतात काही साधू संत, पेरले गहू आणि आले हरभरे. अशी गोष्ट नाही. जो व्यक्ती खऱ्या अर्थानं बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने जो चालतो ते चांगले कर्म करतो. म्हणून जे पेरलं तेच उगवत असतं. आणि म्हणून जसं आम्ही आहे आणि म्हणून अशा व्यक्तीचा आपण आपल्या बुद्ध विहाराच्या वतीनं सत्कार करणं, सन्मान करणं हे तुम्हा आमचं काम आहे. त्याच्या कामाची पावती म्हणजे या परिसरात राहत असताना अनेक लोकांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत, सोडवत आहे. अनेक कामं त्या वार्डाच्या समस्या असतील, त्यांच्याबरोबर आपले नितीन साळवे सुद्धा असतील. अनेक कामं लोकांच्या अडचणी ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. रात्री बेरात्री काही आपल्या परिसरात घडलं तर तो व्यक्ती अमोल आंबोरे अत्यंत चांगल्या प्रकारे कुठल्याही आपल्या जीवाची पर्वा न करता तो धावून जात असतो. आणि म्हणून अनेक गोष्टी प्रत्येकाच्या जीवनातल्या सांगायच्या म्हटलं तर खरोखर अत्यंत चांगल्या गोष्टी असतात. आणि म्हणून बुद्धाने सांगितल्याप्रमाणे आपण चांगले कर्म करा. जो चांगले कर्म करेल त्याला निश्चितपणे बुद्धाच्या बाबासाहेबांच्या आशीर्वादानं चांगले फळ मिळतील. नसता काही ठिकाणी असं होतं, मला मोठं मन, तो मोठा होत नाही म्हणल्याने त्याला फार संकट दूर करावं लागतात, खूप मोठं काम करावं लागतं. नाव कमवण्यासाठी अनेक गोष्टीला सामोरे जावं लागतं. तेव्हा त्याला कुठे ते नाव होतं आणि फळ भेटतात. मलाच मोठं म्हणल्याने ते होत नसतं. आणि म्हणून अमोल आंबोरे अत्यंत या परिसरातच नाही तर औरंगाबाद शहरामध्ये अत्यंत नामवंत आहे. त्याचं काम आहे, आंबेडकरी चळवळीमध्ये त्याचं नाव आहे. आणि म्हणून त्याचं जे सर्वांच्या सोबत असलेलं जे संघटन आहे या औरंगाबाद शहरातच नव्हे तर या मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा हे नाव गाजलेलं आहे. त्याला म्हणतात भीमज्वाला. या भीमज्वालाचा तो अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून जो कार्य करेल, जो कार्याच्या खऱ्या अर्थानं जाण्याचा प्रयत्न करेल, निश्चितपणे त्याचं नाव निघत असतं. आणि म्हणून आज आपण बुद्ध विहाराच्या वतीनं अमोलचा या ठिकाणी जन्मदिवस साजरा करत आहोत. परंतु हा जन्मदिवस